नमस्कार मंडळी. साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मीरा आणि सत्या जेवायला बसलेले असतात. बाजूने सर्व फॅमिली जेवायला बसलेली असते. आता सर्वजण मीरा आणि सत्याला म्हणत असतात की नाव घ्या. सत्या काही नाव घ्यायला तयार नसतो. तेव्हा आता सुधाकरच मीराला म्हणतो की मीरा बाळा, तू एक काम कर, तू नाव घे, मग तुझं बघून सत्यासुद्धा नाव घेईल. तर मीरा आता खूप छान असा उखाणा घेते. मनात ठरवलं होतं एक, पण नियतीने पदरात घातलं दुसरंच दान. संसाराची घेते शपथ, ठेवून जबाबदारीचं भान. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने थोरा मोठ्यांचा मान. आणि मी मीरा सत्यजित गायकवाड, स्वीकारते नियतीचं हे बी आव्हान. मीराने असा सुंदर उखाणा घेतलेला असतो. सर्वजण मीरासाठी टाळ्या वाजवतात. आता मीराची मैत्रीण म्हणते की काका, तुम्ही दाजींना सुद्धा नाव घ्यायला सांगा बरं. त्यामुळे सुधाकर आता सत्याला नाव घ्यायला सांगत असतो. आता सत्यजितला काही उखाणा येत नसतो. आजी म्हणत असते की काही नाही रे सत्या, फक्त रला र आणि फला फ जोडायचं आणि घ्यायचं बायकोचं नाव मध्ये कुठेतरी. सत्या आता उखाणा घेतो की अख्ख्या सांगलीला माहिती आहे आपल्याला नाद फक्त दारू आणि पत्त्यांचा. लगीन या गोष्टीशी कधीच संबंध नव्हता या सत्याचा. आणि नियती बियती म्हणजे आपल्यासाठी फक्त होता आपला बाप. या मीराशी तर आता लग्न झालंय, बघूया कोणाला होतोय कोणाचा ताप, असा सत्याने उखाणा घेतलेला असतो. सर्वजण हसायला लागतात. त्यानंतर सत्या आणि मीरा दोघंही एकमेकांना घास भरवतात. इकडे पंकज हा फ्लॅटवर आलेला असतो आणि साराला म्हणत असतो की सारा डार्लिंग, अगं मी आलोय, तुझा पंकज आलाय आणि आता आपण लवकरच मुंबईला जाणार आहोत. साराला आता तो इकडे तिकडे शोधत असतो. घरातलं सामान त्याला थोडंसं गायब दिसतं. त्यामुळे तो विचार करतो की घरामध्ये चोरी तर नाही झाली आहे ना. साराच्या बेडरूममध्ये जाऊन तो बघतो, परंतु सारा बेडरूममध्ये सुद्धा नसते आणि कपाटातलं सगळं सामान गायब असतं. त्यामुळे आता पंकज विचार करू लागतो की कदाचित साराने सगळं सामान माझ्या आधीच मुंबईला शिफ्ट केलं असेल. पंकज स्वतःच्याच मनाला समजावत असतो आणि त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो. सगळे पैसे पंकजच्या अकाउंटवरून डेबिट झालेले असतात. ते बघून पंकज खूप घाबरतो आणि म्हणत असतो की बापरे, हे सगळं कसं काय झालं आणि माझे पैसे डेबिट कसे काय झाले. आता ते पैसे डेबिट केलेले असतात साराने, कारण साराचं आणि पंकजचं जॉईंट अकाउंट असतं आणि त्यामधूनच आता साराने ते पैसे स्वतःच्या अकाउंटवर ट्रान्सफर केलेले असतात. इकडे मीराच्या पाठवणीची वेळ झालेली असते. मीरा सगळ्यांच्या गळ्यात पडून रडत असते. आईच्या गळ्यात पडून रडते. त्यानंतर मधू आणि त्यानंतर राजला ती समजावून सांगत असते की राज, आता कुटुंबाची जबाबदारी सगळी तुझ्यावर आहे, त्यामुळे आता मोठ्या माणसासारखं वागायचं. राज तिला म्हणतो की हो ताई. तर मीरा रडत असते. हे बघून सत्या आता सुधाकरला म्हणत असतो की बाप, अरे हे सगळं काय चाललंय आणि हिला जर रडायचंच होतं तर हिने कशासाठी माझ्याशी लग्न केलं. तेव्हा आजी सांगत असते की अरे सत्या, ते सासरी जाताना प्रत्येक मुलगी रडतच असते आणि हे आनंदाश्रू आहेत. सुधाकरच्या डोळ्यात आता पाणी असतं, कारण सुधाकरने सुभाष भाऊंना जे वचन दिलेलं असतं की मीराचं लग्न ते लावून देणार आणि तीच गोष्ट त्यांना आठवते आणि ते म्हणतात की सुभाष भाऊ, मी तुमचं वचन आज पूर्ण केलंय. मीराची आई रडत असते. तर आता आजी म्हणत असते की अगं मीरा, तू पण शांत हो. अगं तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहे, जरा थोडंसं तरी स्वतःवर कंट्रोल कर. सत्या आजीला म्हणत असतो की अगं आजी, ती मीराची आई खूपच रडते. मला काय वाटतंय की आपण मीराला इथेच ठेवूयात. मला काय वाटतं की मीराला राहू दे की मीराच्या आईजवळ, कशाला दोघींना वेगळं करायचं, परत नाही ती रडरड कशाला करायची. तेव्हा सुधाकर म्हणत असतो की बाबा, आता मीरा तुझ्यासोबतच राहणार आणि आयुष्यभर तिला सुख देण्याची आणि हसवण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे. सत्या म्हणतो की अगं पण ती आठवून जर परत रडत बसली म्हणजे. सुधाकर मीराच्या आईला म्हणत असतो की अहो मीराची आई, तुम्ही काळजी करू नका. आता तुमची लेक म्हणजे आमची लेक झाली आहे. तुम्ही फक्त तिला भरभरून आशीर्वाद द्या. तर आता सुधाकर हा निरूपाला सांगतो की निरूपा, तुम्ही पुढे जाऊन सगळी तयारी करून ठेवा आणि आईला पण घेऊन जा. तर असं म्हणत आता निरूपा, रवी आणि आजी दोघेही आता तिथून निघून गेलेले असतात. तर सत्या आणि मीरासोबत करवली म्हणून मधुरा येणार असते. तर मीरा आता जेव्हा गाडीमध्ये बसते तर मधुरा ऑलरेडी आतमध्ये बसलेली असते आणि सत्या आता गाडीत बसायला जातो, परंतु गाडीत अगदी छोटीशी जागा शिल्लक असते. त्यामुळे मीराला त्याला शिकटावं लागणार असतं आणि त्याला ते नको असतो. त्यामुळे मीरासोबत आता तो जरा डिस्टन्स मेंटेन करतो. सुधाकर म्हणत असतो की अरे सत्या, असं कोणी बसतं का, एक काम कर ना, तू जरा आतमध्ये सरक ना. तेव्हा सत्या म्हणत असतो की बाप, हे आपल्याला वगैरे काही जमणार नाही आहे. एकतर तू इथे येऊन बस, मी तुझ्या जागेवर बसतो, नाहीतर मी गाडी चालवतो. सुधाकर म्हणत असतो की नाही, अजिबात नाही, तू तिथेच बसायचं आहे. सत्या म्हणत असतो की एक काम करा, तुम्ही सगळे जाणं जा, मी येतो रिक्षा करून. हे असं पोरीच्या बाजूला मी अजूनपर्यंत कधी बसलो नाही आहे. थोडा धक्का बिक्का लागला की लगेच पोरी रडायला सुरुवात करतात. सुधाकर म्हणतो की कुठली पोर आहे ती, बायको आहे ना तुझी, बस बरं मुकाटाने.
सुधाकरने सांगितल्याप्रमाणे सत्या आता गाडीमध्ये बसलेला असतो, तरीसुद्धा मीरासोबत थोडं अंतर ठेवूनच बसलेला असतो. परंतु ड्रायव्हर मात्र खूप खोडकर असतं आणि जोरात आता तो ब्रेक दाबतो. ड्रायव्हरने ब्रेक दाबल्यावर सत्या लगेच आता मीराच्या अंगावर येऊन पडतो आणि सत्या आता त्या ड्रायव्हरला शिव्याच घालत असतो की अरे तुला नीट गाडी चालवता येत नाही आहे का. इकडे पंकजच्या अकाउंटवरचे पैसे सगळे डेबिट झाल्यामुळे पंकजला टेन्शन आलेलं असतं आणि तो बँकेमध्ये फोन करतो. तर पंकजला असं वाटत असतं की नक्कीच बाबांनी हे पैसे वगैरे काढले असतील. पंकज आता बँकेत फोन करून म्हणत असतो, बघा मी पंकज गायकवाड बोलतोय आणि हे बघा माझे आणि माझ्या वडिलांचे काही वाद असले तर तरीसुद्धा माझ्या अकाउंटवरचे पैसे तुम्ही नाही काढू शकत. तेव्हा बँकेतले मॅनेजर म्हणत असतात की हो आम्हाला माहिती आम्ही नाही काढू शकत, परंतु हे पैसे तर तुम्ही स्वतःहून काढलेत. हे ऐकून पंकजला मोठा धक्का बसतो. पंकज म्हणतो की असं कसं काय शक्य आहे, मी तर काही ट्रान्सफर वगैरे केले नाही आहे, तुम्ही मला कंप्लीट इन्फॉर्मेशन द्या नाहीतर मी तुमची कंप्लेंट करेल. तर आता बँकेचे मॅनेजर म्हणतात की अहो साहेब तुम्ही केलेत म्हणजे तुमच्या जॉईंट अकाउंटवरून हे पैसे डेबिट झालेत, मिस सारिका यांनी पैसे ट्रान्सफर केले. ही गोष्ट ऐकून आता पंकजच्या पायाखालची जमीनच सरकते. पंकजला आता फारच टेन्शन आलेलं असतं आणि पंकज आता डायरेक्टली खाली बसतो. तर तेवढ्यातच आता घरमालक तिथे येतात आणि घरमालक एक घर भाडे घेऊन आलेले असतात आणि ते पंकजला म्हणतात की तुम्ही इथे काय करताय. पंकज म्हणतो की अहो तुम्ही असं काय करताय, मी 3 महिन्यांचं भाडं आणि डिपॉझिट तुम्हाला दिलं होतं ना, मग तुम्ही आता असं का करताय. तेव्हा आता घरमालक सांगतात की अहो मी भाडं आणि डिपॉझिट 1 महिन्याचं तुमच्या मॅडमकडे परत केलंय आणि तुमच्याकडे त्याची डुप्लिकेट चावी आहे असं सुद्धा त्या म्हणाल्या, त्यामुळे ती चावी मला द्या बरं पटकन. पंकजला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं कारण सारिका आता त्याला चांगलाच सोना लावून गेलेली असते. इकडे आता सत्या आणि मीरा दोघंही दारातच उभे असतात. तर सुधाकर आता निरूपाला सांगतो की निरूपा तू धान्याचं माप घेऊन ये. निरूपा आतमध्ये निघून जाते तर निरूपा अजूनही आलेली नसते. सत्या म्हणत असतो की नक्की ही धान्याचं मापच आणायला गेली ना, एवढा काय टाईम झाला आहे आणि ओवाळायला ही ताट का घेऊन येत नाही आहे, आता तर हिने मला ओवाळलंच पाहिजे. तो जोरजोराने निरूपा निरूपा असा आवाज देत असतो. तर मीरा विचार करते की हा स्वतःच्या आईला निरूपा कसं काय म्हणू शकतो. आता मीराला म्हणत असतो की हे धुमकेतू तू चल बरं अशीच घरामध्ये, कारण मला नाही वाटत की ती निरूपा लवकर येईल. सुधाकर आणि आजी आता निरूपाला बघण्यासाठी आतमध्ये गेलेले असतात. तर निरूपा किचनमध्ये असते. एकदमच ताट आणि धान्याचं माप घेऊन येत नसते. त्यामुळे सुधाकर म्हणत असतो की अगं निरूपा काय झालंय, तिकडे पोरं खोळंबली आहेत. तेव्हा आजी सुधाकरला म्हणते की जाऊ दे तू हिच्याशी वाद घालत बसू नकोस, आपणच जाऊयात बाहेर. सुधाकर आता माफ खाली ठेवतो आणि म्हणतो की या घरात माझ्या सुनेचं स्वागत मीच करणार. सुधाकर आता दोघांचंही औक्षण करतो. आजी म्हणत असते की आता लक्ष्मीच्या पावलांनी तू घरात ये आणि आमच्या घराचीही भरभराट कर आणि सगळं घर अगदी आनंदाने भरून जाऊ देत. मीरा आता माप ओलांडणार तेवढ्यातच निरूपा येते आणि थांब असं म्हणते. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. निरूपा म्हणत असते याने आणि याच्या बायकोने माझ्या घरामध्ये पाऊल ठेवता कामा नये. सुधाकर निरूपाला म्हणत असतो की अगं नवी सुनबाई आहे ना ती आणि तू तिला असं घराबाहेर ठेवणार आहेस का. सुधाकर मीराला घरात यायला सांगतो. तेव्हा मीरा म्हणते की नाही मी या घरामध्ये पाऊल नाही ठेवू शकत, मी यांच्याशी लग्न केलंय आणि जोपर्यंत मला माझ्या सासूबाई घरामध्ये एंट्री देत नाही तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊल नाही टाकू शकत. त्यामुळे आता अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली असते. तर मित्रांनो पुढे काय होणार हे आपल्याला उद्याच्या भागातच समजेल. तर असेच साधी माणसं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.